नाताळ ख्रिसमस जन्मदिनानिमित्त कुष्ठ आश्रम येथे फळ वाटप। याबाबत अधिकृत असे की दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी ख्रिसमस नाताळ सणानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या कुष्ठ आश्रम या ठिकाणी सकाळी आज दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता नमुवेल पात्रे निलेश ढालवाले यांच्या वतीने समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम राबविण्यात येत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज ख्रिसमस नाताळचे औचित्य साधून कुष्ठ आश्रम या ठिकाणी वृद्धांना फळ वाटप करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने केळी, सफरचंद, चिक्कू वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नमुवेल पात्रे, निलेश ढालवाले, डॉक्टर अभय कुलकर्णी, रेव्हरंट सुनीता कोतवाल, राजू सिंग चव्हाण, कुष्ठ आश्रमचे पाठक अश्विनी पात्रे, निकिता पात्रे, नलिमा पात्रे, प्रिया चव्हाण आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला। दोन्ही बाजूला मध्ये पातक्याचा कैवारी चांगला, मध्ये पातक्याचा कैवारी चांगला, दूर पडे ओ दूर पडे पातक्यांच्या पापामुळे ताता दामले पातक्यांच्या पापामुळे। आश्रमात आपण सगळे जमलेले आहोत आणि निमित्त आहे ख्रिसमसचं। आमचे सहकारी, आम्ही जे सामाजिक कार्य करतो त्याच्यातले आमचा मुख्य सहकारी नमुवेल याने विनंती केल्यामुळे आज ख्रिसमस निमित्त इथे फळवाटप कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत। या निमित्त मी सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि नववर्षानिमित्त देखील शुभेच्छा व्यक्त करतो। आणि उद्या ख्रिसमस हा 25 डिसेंबर ख्रिश्चन समाज बांधवांचा सर्वात मोठा असलेला सण म्हणजे ख्रिसमस नाताळ आपण त्याला म्हणतो। तर त्याचंच औचित्य साधून भाऊ नमुवेल पात्रे यांनी एक चांगला उपक्रम त्यांच्या मनात आला की ख्रिसमस हा सण आपण खूप मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतो, पण त्याआधी जे काही असे घटक आहेत दीन दुबळे गरीब गरजवंत आपण त्यांच्याशी हा सण आपण साजरा करू, आपला जो आनंद आहे आपण तो त्यांच्याशी शेअर करू अशी त्यांच्या मनात संकल्पना आली। आणि त्या अनुषंगाने सन्माननीय भाऊ पाठक यांचं जे आश्रम यांचं या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रम ही त्यांची सेवा चालू आहे। अनेक अशा कित्येक वर्षांपासून ही त्यांची तिसरी पिढी आहे आणि खूप अशी चांगली सेवा करत आहे। त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी हा या ठिकाणी फळ वाटपाचा उपक्रम राबवण्याची संकल्पना ठरवली आणि सन्माननीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं। तसेच आमच्या सन्माननीय रेव्हरंट सुनीता कोतवाल या आमच्या पालकीनबाई यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं। त्यांचे सहयोगी श्री राजू भाऊ त्या व त्यांची मिसेस या तसेच काही हरणमाळ या ठिकाणचे बांधव तसेच नमो ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे त्याचे सहकारी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती नोंदवली आणि हा एक छोटासा असा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज या ठिकाणी साजरा होत आहे। धन्यवाद।